परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 4थी पाठ क्रमांक 14 गड आला पण सिंह गेला. शिवरायांनी जयशिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, "शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे." पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावं म्हणून शिवरायही तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता व शिवराय यांच्या मनात सलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला. पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, या कामासाठी निवडावे कोणाला? कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण आहे. तानाजी मालुसरे तानाजी आरंभपासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरटे गाव आहे, तिथला तो शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार. मोठा हिंमतवान गडी, तो अंगाने दिप्पाड, ताकदीने भारी, बुद्धीने चलाक होता. शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती. आधी लग्न कोंढाण्याचे. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालू होती. लग्न 4 दिवसावर येऊन ठेपले होते. तानाजीला वाटले, महाराज आणि माँसाहेब यांना लग्नाला बोलवावे. तो शेलार मामाला घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला? ते काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. मला आशीर्वाद द्या. तानाजीचा बेत. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगांनी नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाला 2 दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी उदयभानने पक्का बंदोबस्त ठेवला होता. तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंचच उंच कडा होता. त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जाण्याचा बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्लान दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्लान दरवाजा उघडतो. मग या तुम्ही आत. घुसा एकदम थुआ उडू शत्रूचा. चला. सूर्याजी आणि तानाजी दोघे 2 वाटांनी निघाले. कड्यावरून गडावर. रात्रीची वेळ होती. तानाजी व त्यांचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रातकिडी किरकिरत होती. तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. कडा केवढा उंच, पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी आणि त्यांचे मावळे दोरावरून भरभर वानरासारखे चढून गडावर गेले. तानाजीचा पराक्रम. इकडे सूर्याजी आपल्या मावळ्यासह कल्याण दरवाजा गाठला. तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदयभानला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानचे सैन्य मावळ्यावर चाल करून आले. हातघाईवर लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणू लागल्या. मशालींनी नाद सुरू केला. मावळ्यांनी कल्लान दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघे शूरवीर, कोणीही हटेना. इतक्यात तानाजीची थाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार शिलत तो लढू लागला. शेवटी दोघे एकमेकांच्या वाराने जबर जखमी झाले आणि धारात अगदी कोसळले. गड आला पण सिंह गेला. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले. पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे.
तुम्ही असे भागूबाईसारखे काय करता? मागे फिरा. मी कड्यावरचा तोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या मारू. उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला. पण गड सर करताना तानाजी सारखा शूर मोहरा या ठिकाणी धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आलाय, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगडे नाव सार्थ झाले. ही घटना सन 1670 मध्ये घडली. पुढे उमरटे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले.